प्रथमतः कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला आणि मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्टला शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही घोषणा देणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बीएसपी बामसेफचे संस्थापक मान्यवर बहुजन नायक कांशीरामजी, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। आणि मी प्रथमतः प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा जाहीर असा निषेध करतो। आता हा हल्ला काय पहिल्यांदा झाला नाही साहेब। फुल्यांची पगडी, अरे फुल्यांची घोंगडी, पगडी पाहून भटाचं वर्तुळ हसलं, त्या बामणाचं वर्तुळ हसलं, पण शाहू राजांना फुल्यांच्या पगडीत विद्येचं गाठोड दिसलं। अरे शाहू राजांना फुल्यांच्या पगडीत विद्येचं गाठोड दिसलं। मारवाडा मांगवाडा गाठलाय त्यानं, अरे मारवाडा मांगवाडा गाठलाय त्यानं, आणि विद्येचा प्रसाद वाटलाय त्यानं। ज्यावेळी हंटर आयोग आपल्या देशात आलता, राऊंड टेबल कॉन्फरन्सला महात्मा फुले फाटके कपडे घालून हंटर आयोगासमोर गेले, त्यावेळी तिथे शाहू महाराज बी होते। मग त्या राऊंड टेबलला ब्राह्मण बी होते। महात्मा फुलेंचा हा पायराव घोंगडी पगडी बघून, मळके कपडे बघून ते हसायला लागली। शाहू महाराजांना तिथं काय दिसलं ते सांगितलं। हा हल्ला महात्मा फुलेंवर बी झालाय, गौतम बुद्धांवर बी झालाय, शाहू महाराजांवर झाला, बाबासाहेबांवर केलं, सगळ्या महापुरुषांवरती असं हे ह्या पद्धतीनं झालेलं आहे। आता हे कधीपासून वाढायला लागलं तर 2014 पासून वाढायला लागलं। का वाढलंय त्याचं कारण मी आता तुम्हाला इथं बघायचंय का? इथं सातव कोण आहे ते हात वर करा बरं, आहेत का? तावरे आहेत का? हात वर करा की तावरे बी नाही। देशमुख आहेत का? देशमुख आहे। तुम्ही अमोल काटेसारखं ओरिजिनल आहे। मला वाटलं भैया तर असेल। ही वाढायला लागली नाही, तुमच्यामुळे वाढायला लागली, तुमच्यामुळे वाढायला लागलेत। आता म्हणतात संभाजी नाव एकीरे होत आहे। मी 15 वर्षात असेल, 15 इथं ती दुर्गा दौड निघायची, शिवजयंती निघायची। सुनील अण्णा शिंदेला तुम्ही विचारू शकता, दुर्गा दौड निघाय, सातव बी असायचे त्या दुर्गा दौडीत। आणि घोषणा काय द्यायची? खरं असेल तरच हात वर करा, शिवा की जय बोलो, संभा की जय बोलो। कोण घोषणा द्यायचं? कोण द्यायचं? आणि मग तवा कोडू जाऊन यांना कळालं नाही होय तुम्हाला? तवाच म्हणत होता की ती एकेरी झालं, एकेरी काय झालं ती झालं। त्यावेळेस गाणं काय लिहिलं? जीवा शिवाची बैल जोड। आता आगरकराची आगरकरण टिळकाची बैल जोड होऊ शकत नाही बाई। जीवा शिवाची बैल जोड गाणं लिहिलंय। त्या गाणं लिहिणाराने ती गाणं लिहायला पाहिजे होतं। काय लिहायला पाहिजे होतं? टिळक आगरकराची बैल जोड, बोकडाची जोड लिहिलं असतं तरी चाललं असतं। हितावात थांबवायचं होतं, पण ही
वाढत गेलं आणि आपल्याकडनं वाढलंय साहेब. म्हणजे आता तुम्ही ज्यावेळी हिथं एसपी होता ना त्यावेळेस तुम्ही मोहल्ला कमिटी बनवली होती आणि पोलीस स्टेशनचा पहिला संबंध त्याच वेळेस माझा आला. आम्हाला ते सर्टिफिकेट दिलं, हा मेंबर केलं आणि आमचं काम सुरू होतं. आता काल हे ज्या अक्कलकोट मध्ये झालं त्यांनी काळं लावलंय. तर आता जर फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे साहेब हे जर असते, दादासाहेब असते तर तुम्हालाच बढावा दिला असता. तुम्हालाच दिला असता, तुमच्या सारख्या माणसालाच पुढे केलं असतं. त्यांनी पुढे बघा की कुणाला केलंय. त्यांनी नाही पुढे केलं आपली लोक. मी काय त्यांच्या विरोधात बोलत नाही, पण विचारधारेला तुमच्याकडनं बळ मिळालं पाहिजे. तुम्ही सत्तेत आहे आणि सत्ता जाणार आहे ना. समाधान आहेत नाही का गेलं. माझ्या भाषणाच्या अगोदर ती जाणार होतं मला माहित होतं. ते आपलं दाखवायला आलं. जर काळूराम चौधरी हजर नसताना काळं लावलं, मी नव्हतोच. तुम्ही दोघं तर आहे इथं. या अभिजित चव्हाण बी इथं आहे आणि अमोल काटे पण इथंच आहे. मी नव्हतोच. त्या उमेदवाराला समाधानाने कार्यक्रम केला, समाधानाने केला तो कार्यक्रम सगळा. आणि मग आता आमच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या उमेदवाराचा कार्यक्रम केला, त्याला काळं लावलं. मी नव्हतो. मी इथून तिकडं गोव्याला होतो. फिर्याद इथं 307 फिर्याद 307 नुसार घेतली. 1 नंबरला आरोपी काळूराम चौधरी, 1 नंबरला. मग आता काय झालं. पण दादाला बी राग असेल. प्रवीण दादा नाचलेला, इथं नाचलेला ती असणार राग त्यांच्या डोक्यात. ते ठेवतात जनता जी दादाची कार्यकर्ते. तुम्ही नंतर मला शिव्या दे, पण ही खरंच आहे. नाही तर दादाने पाठदिशी आणावं ना त्यांना. ती हितच आहे आत्ता. त्याला आत्ताच हितनं सभेत नाही. तो आरोपी तर नाही ना गाव हित पकडून दिलं तर बोला. आता पोलिस तरी काय करणार आहेत. पोलिस काय करतात. ती पडवणीच्या बायकोची गाणी ऐकत बसतात पोलीस स्टेशन मध्ये. कारण ऐकत काय. ती गाणं म्हणती आणि ह्यो नाचतोय आणि ह्यो नाचतोय त्या बावनबुळ्याला घेऊन नाचतोय. त्या बावनबुळ्याला ही माहित आहे का. आता ह्याचं बी उत्तर तुम्हीच द्यायचंय. सकाळी उठल्या तेले तर तोंड बघतात का हो. मी जातीवर बोलत नाही, मी धर्म सांगतोय. हा तोच धर्म, ब्राह्मणी धर्म. त्या धर्मात तेले तो तोंडच बघत नाही सकाळी उठल्या. आणि ती बावनबुळे त्याचा गॉडफादर आहे. आणि त्या बावनबुळेचा बी गॉडफादर तो पेशवाई. पेशवाई कोणी का संपवायला पाहिजे होती. मोठा भाऊ म्हणून तुम्ही करायला पाहिजे होत. तुम्ही दुर्गादोड करताय. दुर्गादोड. आता साड्या घाला, बांगड्या घाला आणि पळा तुम्हीच. दुर्गादोड म्हणले हो, दुर्गा बी देतली पाहिजे. त्याच्यात दुर्गा नसतीच, तीच सगळे असतात. ही RSSची ही विचारधारा आहे. ही जी पिलावळ आहे, ही पिलावळ बारामतीतच कट झालाय. मी सांगतो बारामतीत शिजलाय कट. प्रवीण दादावरती जो हल्ला झालाय त्याचा कटच बारामतीत शिजलाय. आता ह्या कटाचा छडा लागणार कसा. लागणारच नाही. कारण कट ज्यांनी शिजवलाय त्याच्याच हातात सगळं आहे. कट ज्यांनी शिजवलाय त्याच्याच हातात सगळं आहे. हे काय कट असा हिथून तिथून नाही शिजला, नागपूरमधूनच शिजलेला आहे. पण आता फडणवीस अजित दादाचं आणि शिंदेचं सरकार राहील का. मोगल माहित आहे ना. मोगल अखंड हिंदुस्थानावर मोगलांनी राज्य केलं. त्या एका औरंगजेबच्या मध्ये 4-5 वर्षापूर्वी लंडनला औरंगजेब का कोण मोगल राजा होता त्याच्या चपल्यांचा लिलाव झाला. चपल्या लिलाव. तर त्या 2 मोजड्या होत्या. त्या एका मोजडीची किंमत 350 करोड रुपये झाली. म्हणजे मोगलांच्या चपला गेल्या कितीला. 700 करोड रुपयाला. 700 करोड रुपयाला मोगलांच्या चपला गेल्या. ज्या मोगलांचं अखंड हिंदुस्थानावर राज्य होतं त्या मोगलांची वंशज आज 1400 रुपये पेन्शनीवर जगतात.
फडवणीच्या नादाला लागून शिंदे पवार तुमचं बी काय खरं राहिलेलं नाही आणि तुमचं बी टिकणार नाही. तुम्ही 10,000 वाटा नाही तर 25,000 वाटा. जोपर्यंत या बारामतीला जेव्हा कळेल का नाही या बारामतीकरांना की आपण बाबासाहेबांनी लेकरं मारून जो मताचा अधिकार दिलाय आणि बाबासाहेब ज्याला म्हणत होते की जो मत विकतो तो आपली आई बहीण बायको विकतो, जेव्हा विकणाऱ्याला कळेल की मी माझी आई बहीण आणि बायको विकतोय तेव्हा ते बंद होईल ना. जो मत विकायचं बंदच होईल. बरं ह्यांचा दुसरा जीव कशात आहे ईव्हीएम मध्ये. या सगळ्या ह्यांची यावेळी ग्रामपंचायतला निवडून येणार नाही, त्यांची लोकसंख्या नाही तेवढी आहे काय काहीच नाही. पण ही खोटा धर्म सांगतात खोटा. मध्ये त्या भीमा कोरेगावच्या वेळेस मराठा आणि मराठेतर पोरांना गोळा करून भिडेने काय सांगितलं, ही भीमा कोरेगावचा सगळा इतिहास खोटा आहे आणि ही लढाईत मराठ्यांच्या विरोधात आहे. ही लढाई मराठ्यांच्या विरोधात आहे. मग आता या सगळ्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या ओबीसीत घ्या म्हणून आंदोलन चाललंय. मग आता नवीन मागणी करू आपण, तुम्ही पेशवे बनवा मराठ्यांना. मग द्या की त्यांच्या हातात मग. परंतु ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बुद्धांपासून आलेली आहे. बुद्धांच्या नंतर प्रतिक्रांती झाली आणि बुद्धांच्या नंतर प्रतिक्रांती होऊन या देशातली मूलनिवासी लोकांची बहुजन समाजाची राजवट संपवण्यात आली. म्हणून तर आपली घोषणा आहे. म्हणून तर संभाजी ब्रिगेड घोषणा काय देतं, तुमचं माझं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. आणि ही जी ऋणानुबंध आहे किंवा ही जो भाईचारा आहे हे भाईचारा 14 पासून संपवायला सुरुवात केली. आता जी कायदा आणला तो जनसुराज्य, त्याचा सगळ्यात पहिला लाभार्थी कोण होणार आहे का, तो काळूराम चौधरी होणार आहे. मला जेलमध्येच जायचंय. पण या रावड्यातनं जेव्हा उठाव होईल का नाही, उठाव तेव्हा कुठं पळून जातील. या रावडा काय लांब आहे त्या भिंती बी आता जुन्या झालेल्या आहेत. तुम्ही या रावड्यातनं सोडवून आणून त्याला कॅडर देतात, तर आम्ही या रावड्यात जाऊन काय कॅडर देणार नाही, आम्ही बी देणार नाही. तुम्ही आणलाही तर आमच्यासाठी. आता माझ्यावर तर मला 3 वेळा तडीपार केलंय. तुम्हाला वाटतंय का मी डाको आहे म्हणून? तुम्ही साहेब त्या डिपार्टमेंट मध्ये वाटतंय का मी डाको आहे? मी हत्ती काढलं होतं का, इथं हत्ती काढत होतो. रात्रीच्या 1:30 वाजले होते, मी आपला हत्ती काढतोय चलो लखनौ. पाठीमागनं दादा आला रात्रीचा, काय करतोय कोण आहे रे. आता अशा ज्या टीन मध्ये दादा बोलतो त्या टीन मध्ये मी रिॲक्शन दिली. आता मी बी बारामतीतच आहे की आपण असंच बोलतो दादा सारखं, असंच बोलतोच का नाही. दादा घरी गेला आणि 2 वाजता शिवला फोन. आता दादा किती प्रेमाने सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. शिवला 2 वाजता फोन. शिव पहाटेची वाट बघायला 5:30 वाजताच कंप्लेंट द्यायला गेला. 5:30 वाजता माझ्यावर कंप्लेंट कशाची, शहर विद्रोपीकरण. आणि त्याच्यावर पहिल्यांदा तडीपार केलं त्याच्यावर होतं. आणि तुम्ही ह्याच्यातले आरोपी बघा, हे आरोपींवर 302 सारखा गुन्हा आहेत. 302. आता फक्त ते अंगानी बिंगानी जबरदस्त आहेत आणि त्यांना लागतात, त्या RSS वाल्यांना तसली पोरं लागतात ना. म्हणून ती रामुशाची, मराठ्याची, टकाऱ्याची, माळ्याची, मांगाची, महाराची पोरं अशी तब्येतवाली. माझ्यासारखा नाही झालं. ज्याची तब्येत आहे का नाही तो बरोबर RSS वाल्याला चिटकलेला असतो. चिटकलेला असतो. बरं घरी बी लक्ष देत जावं केलं का. त्या मी 2-4 दिवस झालं बघतोय बारामतीतली काय बांडगुळ पोस्ट टाकतात त्या प्रवीण दादाच्या ह्याच्या विरोधात. बरोबर ना. पोलिसांनी जर पोलिसांचं काम केलं तर लय चांगलं होईल. पोलिसांनी जर केलं नाही आम्ही आमचं काम करणारच आहे. अनिकेतने सांगितलं आम्ही आमचं काम करणारच आहे. पण आम्ही काय आता आम्ही अमोल काटेल आणि सुधीर पानसरेला बोलावणार नाही. आम्ही नाही बोलावणार तुम्हाला. आम्हीच कार्यक्रम दाखवणार. पिक्चर चालू बी आम्हीच करणार आणि शेवट बी आम्हीच करणार. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना बघून
किंवा त्यांची राजवट बघून जर संविधान ही झालं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात समता होती, वाईच्या महाराला पाटील बनवलं का नाही? आता बघा की बारामतीत काय चाललंय, भाजपवाल्यांनी काय केलं, अमर साबळेला खासदार केलं की बारामती तालुक्यातल्या धनगर समाजाला फितावलं. अरे गावाच्या कुसाच्या बाहेर त्याला खासदार केलाय, तुला तर काय होईल, पवारांच्या मागे कशाला जातोय, तू काहीच होणार नाही, तू वाईस चेअरमन होशील फक्त. मग त्यांचं 4 वर्षापूर्वी कॅडर कॅम्प झालं, बरोबर ना? आणि कॅडर कॅम्पची गुप्त माहिती मला कळाली. मग मी सांगितलं अमोल काटेंना, अध्यक्ष म्हणलं राव असं असं आहे, आणि कृष्णासागरला अशी गोपीने बैठक चालू आहे. मग अध्यक्षांनी मला नंबर दिला, म्हणले तुम्ही असं करा, डायरेक्ट दादालाच सांगा. माझ्याकडे नंबर आला, मी लावला फोन, मुसळ्यांचा नंबर दिला, मुसळ्यांना लावला आणि त्यांना सांगितलं. त्यांनी ऐकलं, बरं मी माहिती घेतो असं तसं बोलले आणि विषय दिला सोडून. आता मला काय माहिती ही नंतर तिथं जाणार आहेत म्हणून, आतला ह्यांचं काय चाललं होतं इतक्यांचं त्यांना माहित होतं. कालांतराने काय होत गेलं, आता तुम्ही आता जर बघितलं ना, मी आता परवा दिवशी एक पोस्ट बघितली, अमोल सातकरांची पोस्ट, वकील आहेत ना, अमोल सातकरनी पोस्ट टाकली आणि त्याच्यावर बाळासाहेब जाधव उपनगराध्यक्ष, त्याच्यावर कमेंट बाळासाहेबाची, त्यांचं ती बोलबच्चन चाललंय. आता त्या फडवणीतनी मराठ्यांची धनगरांची भांडणात एवढी लागली, तर तुम्ही इथं भांडणार कसं नाही? तुमचं नेते एक आहे इथं, मग विचारधारा का वेगळे आहेत? तुमचा जर नेता एक असतील तर विचारधारा वेगवेगळ्या कशा काय आहेत? पण आता अजित दादा काय छत्रपती संभाजीराजांना धर्मवीर म्हणतात का? आणि म्हणत असतील, मला माहित नाही. त्यांनी ज्यावेळी सभागृहात त्यांनी स्वराज्य रक्षक मानला, त्यावेळी आम्ही समर्थनात, अजितदादाचं आयुष्यात पहिल्यांदा समर्थन केलं असेल तर त्यावेळेस लाईनीवर आला म्हणतात, जागेवरच आला दादा. मग आम्ही आपलं समर्थनाचा हितही घेतला, तिथं आम्ही समर्थनात मोर्चा घेतला. त्याच्यानंतर मला वाटतंय 15 दिवसांनी आम्हालाच घराच्या बाहेर निघू वाटणं, दादाच भाजपमध्ये गेला. आणि मग नुकती चर्चा. पण आता त्या एका घरात 2 घरात आली का नाही? पवार साहेब वेगळं झालं, दादा वेगळा झाला, दादाकडे गेली, पवार साहेबाकडे गेली. आता पवार साहेबांच्या इकडे अजून राडा झालाय. त्या पवार साहेबांच्या ह्याच्यात बी 2-3 झाल्यात. एक जण रोहित दादाकडे गेला, एक जण योगेंद्र पवारकडे गेला. असं आहे, आज चाललंय. पुढे तुम्हाला तिला अवघड होणार आहे, म्हणून सांगतोय. हा, ती जाहीरपणे नाही ती आम्ही योगेंद्रचं नाही, मग कोणाचं? आम्ही रोहित दादाचं. आणि मग विचारधारा नाही, मग कुठं जाणार? जोडका जोडला, हिकडली बी आणि हिकडली बी तिथंच आहेत. हिथं जेवढे आहेत पाटील, वकील साहेब, वकिलांचा तर मला एवढं, म्हणजे सचिन वाघेट यांचा एवढा हे वाटतो, मी जसा बघतोय तसा एकच विचारधारेवर आहे, एकच वकील आणि एकच वकील आहे. आमच्या वकिलाने आई घातली होती तर आता हा भिड्याचा फोटो लावला होता, पण ही वकील तिथंच आहे. ह्या नाही मी अंधारात, मला नाही बघितलं तरी चालत, मी दिवसा दिसत नाही काय बघता. ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपल्याला विचाराने थांबवावी लागेल. विचाराने थांबवायची म्हणजे सरकार बी विचारधारेवरच पाहिजे, नाही तर लगेच हितनं उठला. आता तुमच्या गप्प काय मायावती पीटी माय, इकडे अख्खं खानदान बी RSS आहे, अख्खं खानदान प्रकाश आंबेडकर बी टीम. मग तुम्हाला आंबेडकर चळवळीतलाच नेते बी टीम वाटते तुम्ही. आम्ही पाठीमागे सांगितलं होतं की पवार कुटुंबियाबद्दल आमचं काही असं आहे, ह्याचं सत्तेचं भांडण नाही. म्हणजे आमचा वाद जे आहे ती विचारधारेत आहे. म्हणजे पवार साहेबांनी गदिमा करायच्या वेळेस अण्णाभाऊ साठे सभागृह केला असतं तर आम्ही म्हणलो, तिथं गदिमा केलं.
आणि त्या गतिमाननी काय केलं हे दुसरा विषय आहे, मी नंतर सांगेन. काय आहे पहिलं तुम्ही मराठी पिक्चर बघितलं पहिलं, त्याच्यात खून करणारा, मारामाऱ्या करणारा, बलात्कार करणारा पाटीलच दाखवायचा आणि एक बी पाटील त्याच्या विरोधात बोलत नव्हता. तुम्ही कुठला जुनं पिक्चर बघा त्याच्यात पाटीलच दाखवतात. आता ती त्यावेळेचा सुरू झालता ऍक्च्युली खरं म्हणजे त्याच वेळेचा ह्याला अटकाव झाला पाहिजे होता, परंतु झाला नाही. हिथून पुढं तुम्हाला आणि मलाही करावं लागेल. उद्या प्रवीण दादावरती त्यांनी हे केलं. ऍक्च्युली त्यांचा म्हणजे मला जी माहिती कळाली त्या बारामतीतली कोण जे आहेत का नाही त्यांचा म्हणजे कट अमोल घाटेंवर आहे. जी RSS BJP आणि त्या भिड्याची जी कोडावला देत ना त्यांनी अमोल काटे देशमुख नंतर आहे. अमोल काटे शाळेत असल्यापासून आमराईत आहे, त्याच्यामुळे तो अतुल काटे नंतर येईल. आमच्या तावडीत गावला का नाही आम्ही तोंड तर काळं करू पण मुळीयात पिवळं निळं करू. तुम्ही गावात आम्हाला तुम्ही फक्त गावलाच पाहिजे. मी आज सकाळी ते जी कोण RSS ची काम घेतात मला माहित आहे RSS ची, मी त्यांची नावं घेणार नाही, इथं नावं सांगणार नाही, पण चांगली लोक आहेत ती. म्हणजे बारामतीकरांना आपल्याला दिसायला चांगले आहेत. आता RSS मध्ये म्हणले चांगली पण ती अशी दिसताना म्हणजे जाहिरात दादासारखी जाहिरात आहे त्यांची चांगलं दिसायची. तर त्या लोकांना आजच सांगितलं की मला असं कळालंय की ह्यो कट हितच झालाय आणि तुमचा अजून एक कट आहे की अमोल काटेवर बी तुमचा डोळा आहे. मी त्या प्रतिष्ठित लोक आहेत घेतली मोठी पैशा पाण्याने बी गबर आहे, त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे अमोल काटेची गाडी जरी कुठं अडवली किंवा गाडीला जरी काळं झेंडा दाखवलं बारामतीतनं तुमची गरज आहेत का नाही तुम्हाला हलवावी लागते. तुम्हाला एकतर नागपूरला जावं लागेल, नागपूरला नाही तर गुजरातमध्ये जावं लागेल. महाराष्ट्रात नाही राहू देणार. महाराष्ट्रात का राहू देणार नाही तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. टिळकाचा नाही. टिळकाने आपल्याला लय फसवलंय. 32 मन सोन्याचं आता भिड्याने आत्ता काढलंय. टिळकाने तेव्हा पैसे गोळा केलं, पैसे गोळा केलं 32 मन सोन्याचं सिंहासन. आता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसायला गेलतं तेव्हा या पुण्यातल्या बामणांनी 5000 बामणांनी त्या राज्याभिषेकाला विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहून ठेवलं, विरोध केला म्हणून गागा भटाला काशीवरनं बोलवावं लागलं त्यावेळेस. आणि मग त्याच्यानंतर यांनी काय केलं 32 मन सिंहाचं सोन्याचं सिंहासन बनवायचं म्हणून टिळकाने पैसे गोळा केलं, भरपूर पैसे झालं त्या काळात. आणि असंच मग लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळी सुरू झालं. त्याच्यानंतर टिळक अण्णाभाऊ साठेंनी त्यांचा कार्यक्रम केला, ती गेलं. आणि टिळक गेल्यानंतर काही वर्षांनी सिंहगडाचा 7-12 निघालं आणि त्या सिंहगडाचा 7-12 अर्धा त्या टिळकाच्या नावावर आहे. काय संबंध आहे टिळक वाड्याचा आणि शहाजीराजांचा? त्याच्याकडे कसं काय येईल? काय संबंध काय आहे टिळकाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध काय आहे? एकाही किल्ल्याचा सरदार टिळक नव्हता. कुलकर्णी होता का? होतं का कोणी? मग ह्यांच्या नावावर कसं काय आला? ह्यांनी त्यावेळेस बी फसवलं आणि त्याचं आता वर्जन आहे भिडे, मनोहर भिडे. त्यांनी बी परत गोळा केलं. आपल्या इथनं बी गोळा करत होते राहू, आपल्या इथं बी गोळा केला ना पैसे. बरं केलं का नाही? 32 मन ती सोन्याचं सिंहासन बनवायचंय म्हणून. मग त्या ह्याचं काय झालं? काहीच नाही. आणि ती काय कसली मोहीम करतात ती करतात काय तिथं जाऊन? नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा किल्ल्यावरती काहीच व्यवस्था नसती. हे करतात काय? ही RSS वाले इथं ही आतली गबरगण पोरं घेऊन गडावर जातात. कोण नसतं तिकडं, जातात कशाला तिकडं?
आज त्यांनी MPSC UPSC ची परीक्षा दिली पाहिजे, त्या पोरांना तिकडे किल्ल्यावर नेतोय. बरं करत तर काहीच नाही, तिथं झालंच काही नाही तर काय काय आम्ही बी बघितलं किल्ल्यावरती. शिवनेरी किल्ला, इथं सिंहगड किल्ला. सिंहगड किल्ल्यावर तर तुम्ही जाऊन बघा, मध्ये व्हिडिओ आलता तिथला, आलता का नाही? ह्यांना काहीही संभाजीराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम नाही, काहीच नाही. कोरटकर काय बोलला, तो सोलापूर काय बोलला, तेव्हा कुठं आहे घातली होती तुम्ही? नाही तसलेलं आहे ती, तेव्हा का नाही बोलली? ह्यांनी त्यावेळेस का नाही केला? कोश्यारी तर सारखाच बोलत होता, कोश्यारी सारखाच बोलला ना. आपले राज्यकर्ते कुठं कोश्यारीला काय बोलले? कोश्यारी खरं म्हणजे कोश्यारी तेव्हा सगळ्यांना भेटत होता मुद्दाम, कारण ती यांचं सरकार होतं आणि ती मुद्दाम सगळ्यांना भेटायचं. मी बी भेटायला गेलो, तू मला जातानाच लई चेक केलं. त्याच्यामुळं खरं तर कोश्यारीचा कार्यक्रम त्यावेळेस का नाही केला तुम्ही? कोरटकर तर किती नीच बोललाय तो, कुणालाच काही नाही, काहीच नाही संबंध. आणि संभाजी ब्रिगेडचं नाव एकेरी होतंय म्हणते. ही तिकडनं लावलेली आग आहे. आता तो काय सरळ घेणार आहे का? फडणवीस म्हणाल होय मी तुझा गॉडफादर आहे, ती त्यांनी त्याला केला पुढं बावनकुळेला, तू गॉडफादर. आणि मग ह्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. बांधवांनो, हे जर तुम्हाला मला बंद करायचं असेल तर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेलाच पुढे न्यावं लागेल. आणि हे जी बी कोण आहेत, जी कोण राज्यकर्ते आहेत, त्यांना फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवरच यावं लागेल. आमची माणसं बघा ना, मरेपर्यंत विचारधारेला सोडत नाही. दिसत नाही तरी माणूस आला, दिसतच नाही. आलेत का नाही? तुम्ही त्या विचारधारेपत्न जर सुटताल तर ही पिलावळ माजणार आहे. म्हणून बांधवांनो, तुम्हाला मला येणाऱ्या काळामध्ये ह्याचं रिएक्शन द्यावं लागेल, कारण ही शेवटाची सुरुवात आहे. आणि त्या शेवटाची सुरुवात त्यांची महाराष्ट्रातूनच सुरू झाली पाहिजे. महाराष्ट्रातून आपल्याला सगळ्यांना त्यांच्या शेवटाची सुरुवात करावी लागेल. बांधवांनो, आता माझं भाषण बी उरकत घेतो. आता अंधार बी पडलाय, तर मी जाता गाणं म्हणू काय भेटेल? गाणं काय म्हणत नाही, जाऊन दे, आता वेळ झाली. भीम कायद्याच्या मोर दंगलीची लिलार भिडे नाही चालायची. भीम कायद्याच्या मोर दंगलीची लिलार बुर्जी नाही चालायची. सारे झाले की पांढरे केस मग आई कशाला घालायची. सारे झाले की पांढरे केस मग आई कशाला घालायची. पडलं लालूला लय भारी 17 वर्षाच्या नंतर भीम कायद्याचा दणका. सलमान खानला विचार. अरे फसली त्याची सारी गांधीगिरी. कांद नाकानी थोलायची. सारे झाले की पांढरे केस मग आई कशाला घालायची. बायको स्वतःची सोडून दिली. कायदा तलाकचा करतोय र. पुढचं नंतर म्हणील. बराच जणांना उशीर झालाय. नाही बाद झालं गाणं. पुढचं गाणं लईच वाईट आहे. तर हा नाही इथं. तर बांधवांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल, विचारधारेला धरा. माणसाला नाही. माणसं कधी बी बदलते तो. आणि राज्यकर्त्याच्या तर जवळ अजिबात धरू नका राज्यकर्त्याला. तो कधी बदलतोय, त्याला सत्ता भेटली की ते कुठं जातंय. म्हणून आपल्याला विचारधारेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि बारामतीकरांनी, ही बारामती पुरोगामींची बारामती, ही फुले शाहू आंबेडकरांची बारामती. या बारामतीचा पहिला
म्हणजे ही बारामती जे आहे आता बघा 4 मार्च 1928 बाबासाहेबांनी की इथं धनगर परिषद झाली. ऍक्च्युली आपल्या सगळ्यांचं काम सगळ्यांचं फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या जे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम आहे बारामती तालुक्यातल्या धनगर समाजातली जी कॉलेज तरुण मुलं आहेत ह्या मुलांचा त्यांनी ब्रेन वॉश केलेला आहे. आणि त्याच्यामुळं मी फक्त धनगर समाजाचीच नाहीत बाकीचे बी बहुजन समाजातले आहेत पण जास्त करून धनगर समाजाची का टार्गेट केल्यात RSSला 100 वर्ष झाल्यात आणि बाबासाहेबांनी धनगर परिषद बारामतीत घेतली होती त्याला बी आता 100 वर्ष होणार आहेत. पण ठेवायचाच नाही इकडे शिल्लक कारण पहिला आमदार बारामतीचा पहिला आमदार मळदचे लोंढे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि हत्तीच्या चिन्हावर आलता. ही विचारधारा जी तोडायचं काम बारामतीतलं झालंय ही नंतर पवारांना बी अवघड जाणार आहे. पवारांना जर पवार कुणाचा ऐकत असेल तर त्यांनी सांगावं त्यांना समजून ही परिस्थिती काय चाललेली आहे. इथं सोशल मीडियावरचं ती स्क्रीनशॉट काढून दाखवा दादाला काय चाललंय दाखवलं पाहिजे ना. रोज सांगत ही चौकात ती वकील अभिजित जाधव चहा पितोय आणि सोशल मीडियावर काय चाललंय काय म्हणजे मी सांगू शकत नाही. म्हणून हे जर बंद करायचं असेल तर आपल्याला विचारधारेवरती या भक्कमपणे उभा राहावं लागेल एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि मी पुन्हा एकदा RSSच्या आणि BJPच्या सर्व जे कोण चमचे दलाल भडवी आहेत त्या सर्वांचा मोहन भागवतचा फडणवीसचा यांचा जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो. जय भीम जय भारत.